यंदा समाधानकारक पाऊस न झाल्यानं नाशिक जिल्ह्यात सर्वात मोठं मानलं जाणारं गिरणा धरण हे यंदा अर्धच भरलेलं आहे। सध्या धरणात 56.61% इतकाच पाणीसाठा आहे। यावर्षी धरण अर्ध भरल्यानं वर्षभरात पाणी पुरवठ्याचं नियोजन करावं लागणार आहे। मावळमध्ये ऑक्टोबर हीट जाणवायला सुरुवात झाली आहे। याचा इंद्रायणी भात पिकावरती परिणाम दिसू लागलाय। भात पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव झालाय। शेतकरी यामुळे अडचणीत आलेत। अशातच दापोलीतील कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे। तसंच तात्काळ औषध फवारणीच्या देखील सूचना दिल्या आहेत। जळगावच्या रावेर, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर या परिसरामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांना यंदा करपा, सीएमव्ही अशा अनेक संकटांचा सामना करावा लागतोय। त्यामुळे केळी पीक विम्यादरम्यान अनुदान दिवाळीच्या आत देण्याची मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य उद्यापासून पर्यटकांसाठी खुलं होणार आहे। दरवर्षी पावसाळ्यात 4 महिन्यांसाठी इथलं पर्यटन बंद असतं। उद्यापासून ही पर्यटन स्थळं पुन्हा खुली होणार आहेत। त्यामुळे चांदोली धरणावर मोफत तर अभयारण्यात नाममात्र शुल्क आकारून प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे पर्यटकांना आता इथला जो निसर्ग आहे त्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे। वातावरणातील बदलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत साथीचे आजार बळावले। सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्ण वाढलेले दिसत आहेत। त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येमध्ये इथं वाढ झालेली दिसते। मात्र रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे, औषधांचा तुटवडा आहे। त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील तांदुळवाडी शिवारात पाण्याच्या शोधात आलेलं हरिण खोल विहिरीत पडलं। दरम्यान 12 तासांनंतर नागरिकांच्या सतर्कतेमुळे दोरीच्या सहाय्यानं या हरणाला बाहेर काढण्यात आलं। त्यानंतर वैद्यकीय तपासणी करत वन विभागाने हरणाला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलंय। वर्ध्याच्या वायगाव ते अलोडा या 7 किलोमीटरच्या मार्गाची दुरावस्था झाली आहे। रस्ता पूर्णतः खड्ड्यात गेलाय। अपघातांचं प्रमाण यामुळे वाढलंय। याकडे जिल्हा प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी आता केली जाते। सावकारी कर्ज फेडण्यासाठी किडनी विकणे आहे अशा आशयाचे फलक नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर झळकताना दिसतायत। चक्क किडनी विकण्याची जाहिरात आणि त्यावर मोबाईल क्रमांक देखील आहे। त्यामुळे या पोस्टरबाबत चर्चा सुरू झाली आहे। सत्यभामा चुनचुनवाड या महिलेनं हे पोस्टर लावलेत। सावकारी कर्ज फेडण्यासाठी आपण किडनी विकण्याचे पोस्टर लावल्याचं तिने सांगितलं। जळगावच्या अंमळनेरमधील रस्त्यावर काटेरी बाभळाची झुडपं आली होती। मात्र नगरपालिका आणि लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं नागरिकांनीच पुढाकार घेऊन जेसीबीच्या साहाय्याने तब्बल 2 किलोमीटर अंतरावरील काटेरी झुडपं हटवलेली आहेत। नाशिक जिल्हा बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत। बँकेला सावरण्यासाठी आता राज्य सहकारी बँकेलाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याबाबत विचार सुरू आहे। तसंच थकीत कर्ज वसुलीसाठी कठोर मोहीम हाती घेण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सरकार विभागातील सूत्रांनी दिली आहे। आणि आता एक ब्रेकिंग बातमी। पुणे रेल्वे स्थानकातून 90 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। पुणे रेल्वे स्थानकात कस्टम विभागानं ही मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईत 27 लाखांचा गांजा जप्त करण्यात आलाय। या कारवाईत 2 आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे। ओडिसावरून पुण्याकडे येणाऱ्या कोणार्क एक्सप्रेसमध्ये ही गांजाची तस्करी सुरू होती। दरम्यान सापळा रचत कस्टम विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। कस्टम विभागानं पुणे स्थानकात ही कारवाई केलेली आहे। मोठी कारवाई आहे। या कारवाईत 90 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय, काय अपडेट? कोणार्क एक्सप्रेस गाडी आहे ती ओडिसावरून इकडे कोणार्कला चालली होती। त्या गाडीत हा 27 किलो गांजा पकडलेला आहे। आपल्याला माहिती सध्या पुण्यात ललित पाटील ड्रग प्रकरणावर किती मोठं वादंग उठलेलं आहे। तिकडे नाशिकलाही शासकीय कार्यालयाच्या आवारातच गांजाची झाडं आढळून आली आणि त्यात हे प्रकरण समोर आल्यामुळं म्हणजे ड्रग खात्याचं जे काम आहे ते एका अर्थाने वाढलं असं म्हणावं लागेल। किंवा त्यांचं कंट्रोल नाही, म्हणूनच अशा गोष्टी सगळ्या समोर येताना दिसतंय। त्यामुळं आता कुठंतरी ही तरुण पिढी ड्रगच्या विळख्यात सापडली। ते जर थांबवायचं असेल, वेळी त्याला आळा घालायचा असेल तर या कारवाया होणं गरजेचं आहे। त्यातलाच एक भाग म्हणता येईल। धन्यवाद चंद्रकांत दिलेल्या सविस्तर तपशिलासाठी। तेव्हा आपण पाहतोय पुणे स्थानकातली ही मोठी कारवाई। पुणे रेल्वे स्थानकातून गांजा जप्त करण्यात आलाय। 90 किलोचा हा गांजा जप्त करण्यात आलाय। आणि आता उर्वरित घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात।
देवीच्या 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या नांदेडच्या माहूर गडावरील श्री रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला आता सुरुवात झाली आहे। रेणुका मातेच्या मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे। श्री रेणुका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष न्यायाधीश नागेश न्हावकर यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली। पुण्यातील कार्ला गडावर आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। कार्ला गडावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। देशी विदेशी रंगीबेरंगी फुलांनी एकविरा देवीचं मंदिर फुलून निघालंय। आकर्षक विद्युत रोषणाई देखील ट्रस्ट कडून करण्यात आली आहे। आई एकविरेच्या दर्शनासाठी अनेक भाविक आई एकविरेच्या गडावर दाखल झालेत। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील जांबूत इथल्या कळमजाई मंदिरात नवरात्रीचा उत्साह दिसून येतोय। दरम्यान नवरात्रोत्सवानिमित्त ज्योतीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या डोंगरगर येथील माता बमलेश्वरीच्या मंदिरात भाविक मोठ्या संख्येने जातात। त्यामुळे हावडा मुंबई मार्गावरील एक्सप्रेस गाड्यांना 10 दिवस डोंगरगड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आलाय। धाराशिवच्या कळंब शहरात अस्वच्छतेचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे युवक काँग्रेसनं बॅनरबाजी केलेली आहे। प्रशासनाला जागं करण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्यांची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। यावेळी युवक काँग्रेसच्या वतीनं प्रशासनाचा निषेध करण्यात आला। गोंदिया आणि छत्तीसगडला जोडणाऱ्या नक्षलग्रस्त भागातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे। न्यूज 18 लोकमतनं याची बातमी दाखवताच प्रशासनाला जाग आलेली आहे। चिंचगड आणि ककोडी रस्त्याचं या भागात रस्ते दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय। 3.5 शक्तिपीठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झालाय। सकाळी 8:30च्या सुमारास घटस्थापना झाली आहे। परंपरेप्रमाणे तोफेची सलामी देण्यात आली। ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरातही सकाळी पारंपरिक पद्धतीने घटस्थापना झाली। त्यानंतर देवीची सालंकृत पूजा बांधण्यात आली। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरातून भवानी ज्योत प्रज्वलित करून नेण्याची परंपरा आहे। राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक ज्योत नेण्यासाठी तुळजापुरात दाखल झाले। त्यामुळे मंदिराचा परिसर हा गजबजून गेलाय। एकविरा देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली। सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार पार पडले। तर आज रविवार असल्यानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक हे कार्ला गडावरती एकविरा देवीच्या दर्शनासाठी गर्दी करू लागलेत। शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त मुंबादेवी मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली आहे। तसंच दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी देखील झाली आहे। जुन्नर तालुक्यातील निरगुडे गावात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मात्र याच बैलपोळ्याला यंदा डीजेचं ग्रहण लागलं। रात्री उशिरापर्यंत कर्णकर्कश आवाजात मिरवणूक निघाली होती। त्यामुळे नागरिक हैराण झाले होते। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बावड्यात तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी निंबोडीत बैलांचं लग्न लावताना चक्क अंतरपाठ धरला। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कोळी समाजाचं उपोषण सुरू आहे। खासदार रक्षा खडसे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली। सरकार उपोषणकर्त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास रक्षा खडसेंनी व्यक्त केला आहे। मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचं अद्याप 20% काम बाकी आहे। या मार्गाची किमान एक लाईन नोव्हेंबरमध्ये सुरू करण्यात येणार होती। मात्र ही लाईन सुरू केल्यास उर्वरित कामावर विपरीत परिणाम होऊन हे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोस्टल रोड आता मे 2025 मध्येच मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे। मुंबईत हिवाळ्यात हवेची आर्द्रता वाढल्यानं धूळ साचून राहिल्यानं होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं आतापासून कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे। बांधकामाचं डेब्रिज रस्त्यावरती फेकल्यास संबंधित बांधकामाला काम बंद करण्याची नोटीस या बांधकामदाराला बजावण्यात येणार आहे। तर बांधकामाच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना केल्या नाहीत तर 10 ते 20 हजारांचा दंड देखील आकारण्यात येणार आहे। पुणे नगर महामार्गावरील ड्रेनेज लाईनचं काम केसनंद फाटा येथील रस्त्यावर आलंय। हे पाणी डबक्यात साचत असल्यानं वाहन चालकांना आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। मध्य रेल्वेनं गेल्या 6 महिन्यात चप्परफाड कमाई केली आहे। कोरोनानंतर प्रवासी संख्या घसरल्यानं रेल्वेच्या प्रवासी संख्येत मोठी घट झाली होती। मात्र एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यांच्या काळात 8,568 कोटी रुपयांचा महसूल रेल्वेनं मिळवलाय। मागील वर्षीच्या याच कालावधीचा विचार करता महसुलात तब्बल 15% वाढ झाली आहे।
पुणे लोणावळा दरम्यान लोकलनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पुणे रेल्वेच्या विभागीय बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. सकाळी 10 ते दुपारी 2:45 या कालावधीत एकही लोकल नसते, त्यामुळे प्रवासी विशेषतः महिला आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. ही जी गैरसोय आहे ती गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे विभागानं मधल्या काळात लोकल सुरू करावी असे निर्देश त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिलेत. या सगळ्या घडामोडींसह या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. एका ब्रेकनंतर अगदी लगेच परत येतोय, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.